नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इक्वेशन रिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स म्हणजे असे काही इक्वेशन्स आहेत की ते आपण लिनियर फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि त्या इक्वेशनसाठी आपण एक्झाम्पल पाहूया। या एक्झाम्पल मध्ये हे दिलेल्या इक्वेशन्स मध्ये दोन व्हेरिएबल आहेत परंतु हे लिनियर नाही। मग लिनियर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आता लिनियर मध्ये सुरुवातीला पहिल्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की बाबा असे काही इक्वेशन्स आहेत की त्या इक्वेशनला आपण लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो। कशा पद्धतीनं तर इथं जर पाहिलं तर 2/x - 3/y = 15 या इक्वेशन मध्ये आपण कशा पद्धतीने लिहू शकतो तर इथं डिनॉमिनेटरला x आहे, मग तो न्यूमरेटरला जर आपण घेतलं तर त्याची डिग्री काय होते -1, मग ते लिनियर राहणार नाही। मग ते लिनियर कन्वर्ट करण्यासाठी इथं जर आपण असं केलं 2 × 1/x - 3 × 1/y = 15 असं जर केलं तर हे जे 1/x आणि हे 1/y आहे याबद्दल आपण एखादं नोटिफिकेशन काय करू शकतो, यूज करू शकतो आणि ते यूज केल्यानंतर तिथं तुम्हाला लिनियर फॉर्म मध्ये इक्वेशन मिळणार आहे। मग आता बघा हे एक्झाम्पल कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे। गिवन इक्वेशनला काय करा, एक नोटिफिकेशन म्हणून इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 द्या त्याला आणि यालाच आपण कशा पद्धतीने लिहायचंय बघा। 2/x ला जर आपण असं लिहिलं 2 × 1/x - 3 × 1/y = 15। Second equation similarly 8 × 1/x plus 5 × 1/y = 77। Here 1/x 1/y is not in linear form, so substitute or put 1/x = m and 1/y = n। सबस्टिट्यूशन केल्यानंतर इथं काय होतं पहा, 2 × 1/x means 2m - 3n = 15। Give equation number 3। Similarly 8m - 5n = 77। इक्वेशन नंबर 4 इथं प्लस। आता इथं जर पाहिलं इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये दोन व्हेरिएबल झालेले आहेत आणि दोन्ही व्हेरिएबल मध्ये कुठल्या तरी व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे। आता जर इथं कुठल्याही व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम नाही, मग कुठल्या इक्वेशनचा कोएफिशियंट सेम करणं सोपं जाईल आपल्याला, तर इक्वेशन 1 चा कोएफिशियंट सेम करणं सोपं जाईल कारण इथं m चा कोएफिशियंट 8 आहे आणि इथं m चा कोएफिशियंट 2 आहे। मग इक्वेशन 3 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर कोएफिशियंट काय होतो, सेम होतं। म्हणून मल्टिप्लाय इक्वेशन 3/4। आता इथं 4 ने मल्टिप्लाय केलं काय होईल, 4 × 2 8m - 12n = 60। इक्वेशन नंबर 5 द्या त्याला। आता इक्वेशन 4 आणि 5 मध्ये m चे कोएफिशियंट सेम झाले, तर कोएफिशियंट सेम झाल्यानंतर आपण इथं काय विचार करणार, साइन बघणार आहे। तिथं साइन कसे आहेत, m च्या टर्मला दोन्ही ठिकाणी प्लस साइन आहेत, मग सेम साइन झाले। सेम साइन असेल तर सबट्रॅक्ट इक्वेशन 4 and 5। आता सबट्रॅक्शन जर केलं तर कशा पद्धतीने सबट्रॅक्शन होईल बघा। सबट्रॅक्शन मध्ये 4 आणि 5 चं सबट्रॅक्शन 8m + 5n = 77। दुसरा आहे 8m - 12n = 60। आता सबट्रॅक्शन मध्ये सेकंड जे इक्वेशन आहे त्याची साइन आपल्याला चेंज करायची। इथं 8m ला प्लस आहे म्हणून मायनस, इथं मायनस आहे म्हणून प्लस, इथं मायनस।
आता इथं साइन अपोजिट झाले म्हणून 8m मायनस 8m कॅन्सल, हे +5 +12 +17n, 77 मायनस 60 17, सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज, डिवाइड करा, n इज इक्वल टू मल्टिप्लाय इकडं 17/17, therefore n इज इक्वल टू 1. आता n ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ही आलेली n ची व्हॅल्यू इक्वेशन 3, 4 आणि 5 हे इन टर्म्स ऑफ m आणि n मध्ये इक्वेशन्स असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय, त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकताय व्हॅल्यूज. मग सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल, तर put n is equal to 1 in equation 3. इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करा. इक्वेशन 3 मध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर काय होईल रे, 2m इथं -3 इंटू n ची व्हॅल्यू तिथे देऊन टाका, n इज इक्वल टू काय 1 आहे, इज इक्वल टू 15 आणि कॅल्क्युलेशन करा, 2m -3 इज इक्वल टू 50. त्यानंतर हा -3 तिकडे गेल्यानंतर काय होईल रे, 2m इज इक्वल टू 15 -3 इकडे गेला तर प्लस 2m इज इक्वल टू 18, m इज इक्वल टू 18/2, therefore m is equal to 9. Here the value of m and n are getting, so we have to find the value of x and y. Now resubstitute the values. Resubstitute m is equal to 1/x and n is equal to 1/y. Therefore m is equal to 9 is equal to 1/x and n is equal to 1 is equal to 1/y. Now taking the invertendo, therefore x is equal to 1/9 and y is equal to 1. Therefore x equal to 1/9 and y is equal to 1 is the solution of given equation. बघा अशा पद्धतीने आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. तर बघा या एक्झाम्पल मध्ये तीच पद्धत वापरायची आहे, पण इथं काय करावं लागेल, परत सबस्टिट्यूशन करण्यासाठी इक्वेशन 1 द्या, इक्वेशन 2 द्या. मग इथं काय करावं लागेल, पुट 1/3x plus y is equal to m, 1/3x minus y is equal to n. सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल इथं, तर m plus n is equal to 3/4 आणि सेकंड इक्वेशन मध्ये काय होईल, 1/2m minus 1/2n is equal to 1/8. Here right sides are in the fraction form, so multiply equation 3 by 4 and 4 by 8. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, तर 4m plus 4n is equal to 3. इक्वेशन नंबर 5 असली. सिमिलरली 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 4m minus 4n is equal to 1. याला इक्वेशन नंबर 6. आता इथं जर पाहिलं तर m आणि n चे कोएफिशिएंट कसे आहेत, सेम आहेत. मग आता कुठला तरी एका कोएफिशिएंटचा आपण विचार करूया. इथं n चा विचार करूया. साइन कसे आहेत, तिथं अपोजिट आहेत. मग काय करायचं, ऍडिंग इक्वेशन 5 and 6. ऍडिंग जर केलं तर काय होतं, 4m plus 4n is equal to 3. 4m minus 4n is equal to 1. इथं प्लस मायनस काय होणार, कॅन्सल. 8m is equal to 4. Therefore m is equal to 4/8. Therefore m is equal to 1/.
Now put m is equal to 1 by 2 in equation 5. इक्वेशन 5 मध्ये पुट केलं तर काय होईल 4 into 1 by 2 plus 4n is equal to 3. 2 1s are 2, 2 2s are 4. Therefore 2 plus 4n is equal to 3. हे प्लस 2 तिकडे गेलं मायनस होणार 3 minus 2. 4n is equal to 1. Therefore n is equal to 1 by 4. Here m and n are the values, and resubstitute the values, we getting x and y. Now resubstitute the values of m and n. Resubstitute m is equal to 1 upon 3x plus y and n is equal to 1 upon 3x minus y. Therefore 1 upon 3x minus plus y is equal to 1 by 2. 1 upon 3x minus y is equal to 1 by 2. Now taking invertendo, therefore 3x plus y is equal to 2. Equation number 7. 3x minus y is equal to 4. Equation number 8. आता या इक्वेशन मध्ये परत कोएफिशियंट x चे पण आणि y चे पण सेम आहेत, पण आपण y चा विचार करूयात. कोएफिशियंट सेम, साइन अपोजिट. देयरफॉर एडिंग इक्वेशन 7 and 8. इक्वेशन 7 आणि 8 चं ऍडिशन करायचं. मग इक्वेशन 7 आणि 8 चं ऍडिशन 3x plus y is equal to 2. 3x minus y is equal to 4. ऍडिशन केल्यानंतर इथं प्लस मायनस गेट कॅन्सल. 3 plus 3 6x is equal to 2 आणि हे 4 काय होईल 6. Therefore x is equal to 6 upon 6. Therefore x is equal to 1. Now here x is equal to 1 आलेली जी व्हॅल्यू आहे ती काय करा, परत ह्या इक्वेशन 7 किंवा 8 मध्ये सबस्टिट्यूट करा. पुट x is equal to 1 in equation 7. 7 मध्ये जर सबस्टिट्यूट केली तर काय होईल 3 into x च्या ऐवजी 1 plus y is equal to 2. Therefore 3 into 1 3 plus y is equal to 2. हे प्लस 3 तिकडे गेला मायनस होणार. y is equal to 2 minus 3 काय होणार minus 1. Therefore x and y are getting x is equal to 1, y is equal to minus 1. Therefore x equal to 1 and y is equal to minus 1 is the solution of given simultaneous equation. अशा पद्धतीनं आपण बरीचशी उदाहरणं पाहू शकताय. आणखीन एक उदाहरण आपण काय करूयात पाहूयात. बघा आणखीन एक आपण एक्झाम्पल पाहूयात. या सुद्धा एक्झाम्पल मध्ये त्याच पद्धतीनं सबस्टिट्यूशन करायचं आहे. पुट 1 upon x minus 2 is equal to m and 1 upon y plus 3 is equal to n. Therefore 27m plus 31n is equal to 85. Equation 1. Similarly 31m plus 27n is equal to 89. आता याच्यामध्ये इक्वेशन 1 आणि 2 मध्ये जर पाहिलं तर कोएफिशियंट ऑफ m आणि कोएफिशियंट ऑफ n इक्वेशन 1 मध्ये आणि 2 मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इथं अल्टरनेट कोएफिशियंट झालेले. मग अल्टरनेट कोएफिशियंट झालेत म्हटल्यानंतर इथं आपल्याला काय करावं लागेल, एक वेळा ऍडिशन आणि एक वेळा सबट्रॅक्शन करावी लागेल. म्हणून काय करायचं इथं ऍडिंग इक्वेशन 1 and 2.
ऍडिशन केल्यानंतर काय होईल 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. ऍडिशन केल्यानंतर काय होतं बघा 27 प्लस 31 58m प्लस 58n इज इक्वल टू 174. आता इथं 58 प्रत्येक टर्म मध्ये काय आहे कॉमन आहे म्हणून काय करायचं इथं डिवाइडिंग बाय 58 कॉमन असल्यामुळे डिवाइड जर केलं तर काय होतं 58 1 जा 58 म्हणजे m प्लस n इज इक्वल टू आणि 58 3 जा 174 असतं म्हणून इथं 58 3 जा इक्वेशन नंबर 3 द्या. सिमिलरली जसं आपण इक्वेशन 1 चं ऍडिशन 1 आणि 2 चं ऍडिशन केलंय तसंच सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. सबट्रॅक्शन केलं काय होईल 27m प्लस 31n इज इक्वल टू 85 आणि 31m प्लस 27n इज इक्वल टू 80. सबट्रॅक्शन केल्यानंतर इथं सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशन साइन प्लस आहे तर इथं मायनस मायनस आणि मायनस. आता 27 मायनस 31 मायनस 4m 31 मायनस 27 प्लस 4n इज इक्वल टू 85 मायनस 89 minus. Here minus 4 is common. Therefore dividing by minus 4. मायनस 4 ने डिवाइड जर केलं तर काय होतं हे मायनस मायनस प्लस होणार m राहणार मायनस n इज इक्वल टू प्लस 1. याला इक्वेशन नंबर 4 द्यायचं. सिमिलरली इक्वेशन 3 आणि 4 चा जर विचार केला तर परत m आणि n दोघांचे कोएफिशिएंट सेम आहेत आणि m आणि n या दोघांचे कोएफिशिएंट सेम आहेत परंतु m चे साइन सेम आहेत आणि n चे ऑपोजिट आहेत. मग ऍडिशन करून घेऊयात. मग ऍडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 आणि 4 जर ऍड केलं तर काय होईल रे इक्वेशन 3 आणि 4 ऍडिशन मध्ये m प्लस n इज इक्वल टू 3 m मायनस n इज इक्वल टू 1. ऍडिशन करताना n चे n इलिमिनेट होणार m प्लस m 2m 4 m इज इक्वल टू 4 अपॉन 2. Therefore m is equal to 2. Now put m is equal to 2 in equation 3 or equation 4. Put m is equal to 2 in equation 4. Therefore 2 minus n is equal to 1. हा प्लस 2 तिकडे गेला काय होईल मायनस n is equal to 1 minus 2. मायनस n is equal to minus 1. आता इथं दोन्ही ठिकाणी मायनस मायनस आहे म्हटल्यानंतर n is equal to प्लस. आता इथं पहा जसं आपण पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलंय की m आणि n च्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या आहेत. आता त्यानंतर काय केलं होतं आपण ह्या आलेल्या m आणि n च्या व्हॅल्यू काय केल्या होत्या परत इथं रिसबस्टिट्यूशन मध्ये घेतल्या होत्या. म्हणून इथं काय करायचं होता रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ m and n. Now resubstitute. The values m is equal to 1 upon x minus 2, n is equal to 1 upon y plus 3. आता रिसबस्टिट्यूट केल्यावर काय होईल m च्या ऐवजी काय घेऊ शकतो आपण इथं 2 डिवाइड बाय x minus 2 इथं 1 is equal to 1 upon y plus 3. Here क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होईल 2 into x minus 2 2 into x minus 2 is equal to 1 आणि 1 into y plus 3 is equal to 1. आता इथं मल्टिप्लिकेशन करून घ्या 2 into x 2x
मायनस 4 इज इक्वल टू 1 आणि y प्लस 3 इज इक्वल टू 1. देअरफॉर 2x ते मायनस 4 तिकडे गेला तर 1 प्लस 4 2x इज इक्वल टू 5 आणि इथं y इज इक्वल टू 1 मायनस 3. देअरफॉर x इज इक्वल टू 5 अपॉन 2 and y is equal to minus 2. Therefore, x is equal to 5 by 2 and y is equal to minus 2 is the solution of given equations. तर अशा प्रकारे असे बरेचसे काही एक्झाम्पल तुम्हाला मिळू शकतील की जे आपल्याला लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येतील.